नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शाकंभरी पौर्णिमेला म्हणजे 3 जानेवारीला पौर्णिमा येणार आहे आणि ह्या पहिल्याच पौर्णिमेला तुम्ही उंबरठ्यावर ही वस्तू ठेवा. तुमच्या घरात लक्ष्मी येईल आणि दारिद्र्य दूर होईल, दुःख दूर होईल. तर ती वस्तू कोणती जी तुम्ही उंबरठ्यावर ठेवून पौर्णिमे दिवशी ठेवून आपल्या घरात धन संपत्ती आणि दुःख दूर होऊन धन संपत्ती घरात येईल. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, पण तुम्हाला माहीत आहे का 2026 या वर्षातील सर्वात शक्तिशाली रात्र आपल्या 3 जानेवारीला येणार आहे, म्हणजे पौर्णिमेला येणार आहे. तर अशी रात्र जेव्हा साक्षात लक्ष्मी माता आपल्या पृथ्वीवर भ्रमण करत असते. अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण पैसा हातात टिकत नाही. घरामध्ये सतत कटकटी होतात किंवा प्रगती थांबल्यासारखी वाटते. पण आजची ही रात्र तुमच्या आयुष्याला एक नवे वळण देऊ शकणार आहे. आणि आज मी तुम्हाला अशा एका गुप्त वस्तूविषयी सांगणार आहे, जी आज रात्री तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवली तर तुमच्या घराचे नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही. हा कोणताही साधा उपाय नाही, तर आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये दडलेले एक मोठे रहस्य आहे. हा उपाय काय आहे, ती वस्तू कोणती, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, उंबरठा म्हणजे केवळ घराची भिंत नाही. उंबरठा म्हणजे तुमच्या घरातील ऊर्जा आणि बाहेरील ऊर्जा यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. पौराणिक कथांमध्ये उंबरठ्याला अत्यंत महत्त्व दिले आहे. भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध उंबरठ्यावरच केला होता, कारण की जागा ना आत होती ना बाहेर. आज 2026ची पहिली पौर्णिमा खास नक्षत्राच्या संयोगात आली आहे. आजची रात्र ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा वर्षा होणार आहे. पण आपण एक चूक करतो. आपण आपलं घर स्वच्छ करतो, पण त्या मुख्य ऊर्जा स्रोताकडे दुर्लक्ष करतो, जिथून माता लक्ष्मी प्रवास करते. ती एक वस्तू कोणती, जी ठेवाचाच गरिबी तुमच्या घराचा रस्ता विसरून जाईल. काही लोक म्हणतात की उंबरठ्यावर हळद लावावी, काही म्हणतात दिवा लावावा. हे उपाय बरोबरच आहेत, पण आज मी जे सांगणार आहे ते या सर्वांपेक्षा वेगळा आणि प्रचंड प्रभावशाली उपाय असणार आहे. ते रहस्य उलगडण्यापूर्वी आपण काही छोटे पण अत्यंत महत्त्वाचे उपाय पाहूया, जे आजच्या दिवशी केलंच पाहिजे. हे गुप्त वस्तू सांगण्यापूर्वी आज दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला हे 3 छोटे उपाय करायचे आहे. 1. हळदीचे पाणी. आज मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या हळदीच्या पाण्याने स्वस्तिक काढा. हळद ही मांगल्याचे प्रतीक आणि ती नकारात्मकतेला रोखून ठेवते. दुसरा उपाय अक्षदा आणि फुले. घराच्या उंबरठ्याबाहेर थोड्या अक्षदा आणि लाल रंगाचे फूल ठेवा, यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. 3. तिजोरीचा उपाय. तर आज तुमच्या तिजोरीमध्ये एक लवंग आणि एक वेलची लाल कपड्यात बांधून ठेवा. यामुळे तुमच्या घरात पैशाची आवक वाढेल आणि पैशाचा तुटवडा कधीच भासणार नाही. यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मी धन घेऊन येणार आहे. पण मित्रांनो, हे तर झालं सामान्य उपाय. पण आता आपण या विषयाकडे वळूया, ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल. ती एक वस्तू जी आज रात्री उंबरठ्यावर ठेवल्याने तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकते. विचार करा, एखादी छोटी गोष्ट तुमची मोठी स्वप्ने पूर्ण करू शकते का? तर विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर ही वस्तू एनर्जी रिसिव्हर सारखे काम करते. आता वेळ आली आहे ती गुप्त वस्तूची नाव सांगण्याची, तर लक्ष देऊन ऐका. ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीच नसून ती वस्तू आहे गोमती चक्र आणि 1 रुपयाचं नाणं. सोबतीला ठेवलेला मातीचा दिवा. तुम्हाला वाटेल हे तर सोपं आहे, पण याची पद्धत खूप विशिष्ट प्रकारची आहे. आणि ती पद्धत कशी करायची, तर आज रात्री चंद्रोदयानंतर एक मातीचा दिवा घ्या, त्यात गाईचं तूप टाका. 2 वातीचा एक दिवा तयार करा. आता त्या दिव्यात एक गोमती चक्र ठेवा. तर गोमती चक्र नसेल तर एक पिवळी कवडी वापरा आणि त्यासोबत 1 रुपयाचं नाणं ठेवा. हा दिवा
प्रज्वलित करून तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या उजव्या बाजूला, म्हणजे घराबाहेर बघताना उजवी बाजू असावी, त्या दिशेला दिवा लावायचा आणि मनात एक इच्छा धरायची आणि ती बोलायची. हे माता लक्ष्मी, माझ्या घरातील सर्व संकटे दूर कर आणि अखंड वास कर. हे नाणं आणि गोमती चक्र साधे समजू नका, तर गोमती चक्र हे विष्णूचे रूप मानले जाते आणि जिथं विष्णू असतात तिथे लक्ष्मी धावतच येते. उद्या सकाळी ते नाणं आणि गोमती चक्र उचलून एका लाल कपड्यात बांधून तुमच्या कपाटात ठेवा. हा प्रयोग करून पहा. तुम्हाला 24 तासाच्या आत काहीतरी शुभ वार्ता ऐकायला नक्की मिळेल. हे उपाय मी स्वतः अनुभवले आहेत. अनेक महिलांना मी सांगितलं आहे, जेव्हा त्यांनी श्रद्धेने हा उंबरठ्याचा उपाय केला तेव्हा त्यांच्या पतीच्या नोकरीत बढती झाली किंवा रखडलेली कामे पूर्ण झाली आहेत. ही अंधश्रद्धा नाही, तर ही श्रद्धा आणि ऊर्जेचा खेळ आहे. जेव्हा आपण विश्वासाने एखादी गोष्ट करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला ती मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत करत असतो. तर मित्रांनो, 2026ची ही पहिली पौर्णिमा वाया घालवून देऊ नका. आजची रात्र तुमच्या आयुष्यात सोनेरी पहाट घेऊन येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.